या पुरणाची पोळी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा. इथे जरा चॅलेंज लागलं होतं पुरणाच्या पोळीचं, तर मला मी पुढे सांगेन पुरणाच्या पोळीचं काय चॅलेंज लागलं होतं. मी छान पुरणाची पोळी घेतली बनवायला. उंडा आणि पुरण सारण सेम ठेवायचं, छान पोळीमध्ये टाकून घ्यायचं, मस्त उंडा बनवून घ्यायचा, लाटून घ्यायचं एकदम सुंदर पद्धतीत आणि तुपाची धार सोडायची तव्यावरती, पुरणाची पोळी टाकायची आणि छान दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. एकदम सुंदर अशी पुरणाची पोळी तयार होते. तर माझं बघून माझ्या दिदीलाही वाटलं की मस्त पुरणाची पोळी करता यावं आणि खूप सोपं आहे. तिला माहीतच नव्हतं की ते खूप कठीण आहे. माझी पुरणाची पोळी फुगली की नाही तर मी कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही पोळी माझी आहे, तिची दुसरी पोळी आहे. तिने ही पुरणाची पोळी बनवायचं ठरवलं आणि ती मस्त आली किचनमध्ये आणि म्हणली मी ही बनवणार आणि फुगवून पण दाखवणार. त्याच्यामुळे तिने पण उंडा घेतला आणि छान पुरणाची पोळी बनवायला घेतली. तुम्हाला दिसतच असेल तिनं उंडा कसा बनवत आहे. तिला येत नव्हतं आणि तिला माहीतही नव्हतं, तरी तिनं कुणाला विचारलंही नाही. तिनं स्वतः म्हणजे ॲटिट्यूडमध्ये गेली आणि म्हणली की हां मी बनवून दाखवणार. मग तिनं पुरण घेतलं, तर आपल्या उंड्यामध्ये टाकलं आणि एकदम तिनं सारण खूप थोडं कमी घेतलं होतं आणि पूर्ण उंडा खूप जास्त घेतला होता. तिच्या इथे फाटलं तर तिनं दुसरीकडलं काढून तिथं लावलं. अरे यार म्हणजे काय काय आहे हे. तर तिनं इकडून इकडं करत होती आणि तिनं मस्त कॉन्फिडेंटली लाटायला सुरुवात केली. छान लाटली, मध्येच तिची पोळी नंतर फुटली. तरीही तिनं कॉन्फिडन्स सोडला नाही. तरीही तिला फुगवायची होती पोळी. तिनं परत लाटत होती आणि मग तिची पोळी तुम्हाला दिसू शकते कशी फाटली होती. आणि मग तिनं छान तव्यावरती टाकली आणि तिनं त्याला फुगवायला बसली. पोळी कशी फुगवत होती तिनं तुम्हाला पुढे दाखवलंच. तिनं पोळी अक्षरशः बेलण्याने फुगवत होती. म्हणजे बेलण्याने कोण फुगवतं पोळी. आणि तिनं तशी पोळी फुगवली पण तिची पोळी फुगली नाही आणि इथे चॅलेंज मी जिंकले. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.